तर नमस्कार मंडळी, आज आपण खेडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या भोरगिरी गडाकडे आलेलो आहे. आणि चला आज आपण जाणून घेऊया या भोरगिरी गडाविषयी. आणि या भोरगिरी गडावरती एक अद्भुत असं रहस्य आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला ते रहस्य काय आहे नक्की समजेल. दौरा आमचा आदिवासी पट्ट्यातला. नमस्कार मित्रांनो, हे पहा वैभव महालक्ष्मी मातेचं मंदिर. एवढ्या उंच डोंगरावर सुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आहे आणि तेही एकदम स्वच्छ आणि एकदम थंडगार. एवढ्या उंच ठिकाणी एवढं पाणी असणं म्हणजे सोपं नाही. एकदम एकदम गार पाणी, स्वच्छ आणि कडक उन्हाळ्यात आता मे महिन्यात संपूर्ण जून आज 6 जून आहे तरी एकदम कडक पाणी आहे, थंडगार पाणी एवढं उंच डोंगरावर. आणि हे महालक्ष्मीचं मूर्ती आहे. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास. आणि हा खास विषय आहे भोरगिरी. खेड तालुक्यातील अगदी पश्चिमेच्या बाजूस असणारे गाव भोरगिरी. आणि भोरगिरी हा किल्ला, जुन्या काळी हा किल्ला होता. आणि पण तुम्ही इथे पाहू शकता, इथे 3 लेण्या कोरलेल्या आहेत. आणि इथे जर आपण पहिल्यांदाच पाहिलं तर भोरगिरी च्या याच्यामध्ये वैभव मातेचं महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर पाहायचं झालं ना, त्या गाभाऱ्यामध्ये इतकं थंडगार पाणी आहे ना, अजून पण अगदी एवढा कडक उन्हाळा आहे. आता मे संपलाय, जून, आणि डोंगरावरती महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पाणी आपल्याला आढळून येते. पण इतर ठिकाणी जर तुम्ही म्हणता सगळ्याच याच्यावरती पाणी आहे की काय, जरी जर बाजूला पाहिलं, अक्षरशः बाजूचं जे टाका आहे पूर्ण ठणठणीत कोरडे. पण देवीच्या गाभाऱ्यामध्ये अजूनही गुडघाभर अगदी पूर्ण असं पाणी पसरलेलं आहे. एक अद्भुत असा चमत्कारच इथे म्हणावा लागेल. जर इतिहासामध्ये शोध घेतला तर असं म्हटलं जातं की ह्या ज्या लेण्या आहेत ह्या बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या आहे, वर्षा विहारामध्ये आश्रयस्थान घेण्यासाठी वगैरे. किंवा हे साधारणतः याचा उल्लेख आपल्याला 9व्या शतकामधील काही इतिहासकालीन रेकॉर्डमध्ये सापडतो की हे साधारणतः 9व्या शतकाच्या आसपास ह्या लेण्या कोरलेल्या असाव्यात. आणि अगदी म्हणजे उत्कृष्ट असा कलेचा नमुना आहे दगडामध्ये. अगदी जुन्या काळामध्ये कुठलंही साहित्य नसताना एवढं कोरणं म्हणजे एक अद्भुत कलाच होती त्यांच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तर पहा आपण आलेलो आहे भोरगिरीच्या भव्य दिव्या अशा उंच डोंगरावर. उंच डोंगरावरती आणि अभयारण्यामध्ये. आणि अभयारण्यावरती उंच टेकडीवरती हे पहा, हे वैभव महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि हे एकच दगडाची प्युअर दगडाची गुंफा आहे. आणि हे कोरीव काम आहे. जसं आपण लेण्याद्रीला जातो ते लेण्या आहेत. त्या लेणे आहेत, तसं पूर्ण 15 बाय 15 जवळजवळ गाभारा आहे हा. आणि पूर्ण दगडात काम केलेलं आहे. आणि त्यात जिवंत पाणी, आज सुद्धा जिवंत पाणी आहे. आणि तुम्ही याच्या बाजूला एक टाका आहे, हे टाका याच्यापेक्षा सुद्धा खोल आहे. तुम्ही इकडे येऊन बघू शकता, ह्या टाक्यामध्ये एकदम कोरडा आहे, इकडं पाणी नाही. पण देवाच्या गाभाऱ्यात पूर्ण पाणी आहे आज पण. ह्या टाकीची खोली देवापेक्षा जास्त खोली. आणि ही जी खोली आहे देवापेक्षा भरपूर खोली आहे, पण तिथं एक टिपका सुद्धा नाही, एकदम कोरडा आहे. पण देवामध्ये देवाची तिथं पाणी आहे म्हणजे आहे, भरपूर पाणी आहे. आणि हे खाली बघून घ्या आपण किती उंच आलेलो आहे. ते पहा भोरगिरी गाव. तर मंडळी, आपण आता चाललेलो आहे दुसऱ्या लेणीकडे. भोरगिरी गडावर साधारणतः 3 लेण्या आहेत, त्यात त्या दुसऱ्या लेणीकडे चाललेलो आहोत आपण. हे पहा, झालं का?
नमस्कार मंडळी. आता आपण दुसऱ्या लेणीमध्ये आलेलो आहे. ज्या लेणीमध्ये भगवान शिवशंकर यांचं मंदिर आहे. तर एंट्रन्समध्ये जर पाहिलं तर इथे भिंतीवरती पंचमुखी नाग आहे. पंचमुखी नागाचं अ, अ, चित्र कोरलेलं आहे दगडामध्ये. तसेच तुम्ही जर इथे खाली पाहिलं ना मंडळी, इथे दगडामध्ये एक कातळ शिल्प म्हणजे कातळ शिल्प आहे. हे इथं कासवाचं शिल्प आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर कासवाचं दिसतं. तर तिकडे जर पाहिलं तर वाघाचं चित्र आहे. वाघाचं कातळ शिल्प आहे, दगडामध्ये अगदी कोरलेलं आहे. तसेच या इथे मोराचं पण कातळ शिल्प कोरलेलं आहे. चला बस करा.